पाठिंबा देण्यासाठी देशभरात अनेक ठिकाणी शहरांमध्ये गावांमध्ये आंदोलन होत आहेत आणि जमावबंदीचे आदेश लागू आहेत, त्यामुळे तुम्ही थांबू नका. आणि जोरदार विद्यार्थ्यांची आता घोषणा देखील सुरू झालेल्या आहेत. इथे चेंबूरमध्ये आता अनेक जे पोलीस आहेत ते देखील आता आलेले आहेत. पोलिसांचा मोठा फौजफाटा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आपण काही विद्यार्थ्यांशी देखील बातचीत करण्याचा प्रयत्न करूया. मागच्या नक्कीच आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात विद्यार्थी इथे आता घोषणाबाजी करत आहेत. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे अशा घोषणा आता विद्यार्थी करत आहेत. आपण पाहू शकता आपण जवळपास 100हून 150 अधिक जे विद्यार्थी आहेत ते आता इथे आलेले आहेत. आपण काहीशी बातचीत देखील करूया. आंदोलनासाठी आलात, पोलीस तुम्हाला डिटेन करतात. जमावबंदी उद्यापासून लागू आहे, पण पोलीस सगळ्यांना खोटं बोलून आजच सगळ्यांना पळवायला इथून बघतायत. तर त्यांना मोदी सरकारच्या देवाभाऊंच्या आदेशात कुठेही आंदोलन झालं नाही पाहिजे. पण स्टुडंट, युवा सेनेचे पदाधिकारी व स्टुडंट सगळे उतरलेले आणि हे कुठेही दाबलं जाणार नाही आंदोलन. आज इथे आपलं प्रतीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या पुतळ्याजवळ आज सर्व विद्यार्थी, सर्व संघटनेचे पदाधिकारी उतरलेले आहेत विद्यार्थ्यांसाठी आणि मोठ्या प्रमाणात आंदोलन होणार आहे. पण पोलीस लोक हे होऊन देत नाहीये. काही लोकांना गाडीत टाकण्याचा पण प्रयत्न केलेला आहे पोलिसांनी. आपण पाहू शकतो अनेक विद्यार्थी, अजून काही विद्यार्थ्यांशी बातचीत आपण करूया. पोलीस डरता है. जो हम लोग के डिमांड्स है उतने ही पूरे होने चाहिए, ये हम लोग की रिक्वेस्ट है. कोई इधर जो भी बच्चा है कोई इधर इलीगली आया नहीं है. सब लोग अपना पीसफुली आंदोलन करने आए हैं, कोई हिंसावादी करने नहीं वाले. लोक आम्ही लेखी बी गए, काही लोकांना घेऊन पण गेलेत पोलीस, ताब्यात देखील घेतले. त्यांचं काय जे असेल ते आम्ही तिकडे जाणार. जर ते लोक इकडे लढतात तर त्यांच्यासाठी आम्ही तिकडे लढू. सोडल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला जाणार. पण पोलिसांचं असं म्हणणं होतं आम्ही शांततेत आंदोलन करतो तरी पण आम्हाला घेतात. आम्हाला काही सरकार करत नाहीये. पोलीसवाले डायरेक्ट आमच्या स्टुडंट लोकांना डायरेक्ट काय करतात ते. तर आम्ही एक बोलतोय की जर इस्तीफा नाही दिला तर आम्ही रस्त्यावर येऊ. आम्ही स्टुडंट आहेत सगळे, आम्ही रस्त्यावर येऊ. आम्हाला आदेश आहे, आम्हाला पण वरतून ऑर्डर आहे की बाबा तुम्ही शांतपणे आदेश करा, तरी आम्हाला ते बोलतात नाही. नक्कीच आपण जर पाहिलं तर मगापासून जवळपास अर्धपासून अनेक जे विद्यार्थी आहेत ते इथे आंदोलनाला आहेत. काही पोलीस देखील आलेत. आपण अजून काही विद्यार्थ्यांची बातचीत करूया. जमावबंदी का आदेश है, एक कुत्ता जमा मत हो जाओ, आप अपनी जगह पे निकल जाओ. ये आपको सबको वार्निंग दिया जाता है. जमाबंदी आदेश है, आप जमा नहीं हो सकते. 23 तारखेला साहेब तुमच्या लोकांनी 23 तारखेला सांगितलेलं जमावबंदी आहे. जमाबंदी आदेश लागू है. रिक्वेस्ट करतो 23 तारखेपासून जमावबंदी आहे. 23 तारखेपासून साहेब 23 तारखेपासून सगळ्यांनी कृपया इथून निघून जावे. काही लहान मुलांना देखील अरेस्ट, काही लहान मुलांना देखील ताब्यात घेतलं. जमावबंदी आदेश लागू आहे. प्रत्येकाला अधिकार आहे आपलं म्हणणं मांडण्याचा. सिनियर साहेब, प्रत्येकाला अधिकार आहे आपलं म्हणणं मांडायचं. त्यांचं जे आहे ते ऐकून तरी घ्या. झालं ना आता, झालं निदर्शन, अर्धा तास झाला. 2 दिवस पडला येते आता. अर्धा तास झाला. किती अन्याय झालाय असं नाही ना हो. किती अन्याय झालाय. कृपया आपण या ठिकाणाहून निघून जावे. साहेब 23 तारखेला जमावबंदी आहे उद्या. आज आम्ही रिक्वेस्ट करतो साहेब, हात जोडतोय साहेब. आम्ही तुमचं कर्तव्य ठेवतोय. आम्हाला तुमचं दुःख समजतंय. जमावबंदी आदेश आहे. जमावबंदी आदेश आहे. रिटर्न सर, रिटर्न नाही जमावबंदी. रिटर्न किंवा कुठे प्रोसिड नाही झाली. त्यांचं असं म्हणणं की लिखित द्या. मध्ये आहे जमावबंदी आदेश. साहेब धर्मेंद्र प्रधान यांची राजीनामा हातात द्या ना जमावबंदी सर. साहेब रिक्वेस्ट सर रिटर्न मध्ये आहे तर